वर्सेस योगेश भगत. चांगली कॉन्टेस्ट कित्येक वेळेला आपण या दोघांना एकमेकांविरुद्ध पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा तेच जुगलबंदी तोच सामना डॉली 11 विरुद्ध शिव प्रसन्न. शॉर्टपिच चेंडू होता. शॉर्टऑन पुल करतो. चेंडू जातो लॉंग क्षेत्रामध्ये. तिथे पवन मडवी एक धावाने संघाचा आणि आपल्या खातं उघडतो तो मयूर भोईर. आता मात्र स्ट्राईकला येईल तो प्रियेश म्हात्रे. माफ प्रियेश पाटील. योगेश सामना करेल तो प्रियेश. स्लो चेंडू होता. स्टिअर केला. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूची वाट पाहिली. फिंगर्स रोल केले होते आणि लास्ट मोमेंटला बॅटचा फेस ओपन करून स्टिअर केला. थर्डमॅन क्षेत्रामध्ये घोषी क्षेत्रामध्ये एक धाव मिळतीये. प्रियेशने आपलं खातं उघडलंय. चांगली सुरुवात म्हणता येईल. दोन्ही बॅट्समनने आपलं खातं उघडले. 2 चेंडू नंतर धावसंख्या झाले बिनबाद 2. पुन्हा योगेश सामना करतो प्रियेश. आता मात्र गुडले तो चेंडू होता. फटकावलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडू जाईल 1 बाउन्स बाउंड्री. प्रियेशच्या बॅटमध्ये पहिला चौकार संघासाठी पहिला चौकार आणि या चौकारच्या रूपाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 वर. चेंडू थोडासा राईज घेतला होता. बॉडीमध्ये चेंडू होता. बॉडी थोडीशी ओपन करून लास्ट मोमेंटला चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फटकावत होतो प्रियेशने. प्रियेशचा विचार केला तर चांगलीच डेव्हलपमेंट केली आपल्या फलंदाजीमध्ये. बरेच फटके आपल्या भातामध्ये ऍड केलेले आहेत. पुन्हा एकदा ग्यारो सामना करेल तो प्रियेश. पुन्हा एकदा स्लोअर मध्ये चेंडू होता. आता मात्र चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा येतो प्रियेशच्या बॅटमध्ये आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकास 2 चौकार लागलात त्या प्रियेशने आणि या चौकारच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 वर. चांगली फटकेबाजी करतो तो प्रियेश. आता मात्र योगेश याला विचार करण्यासाठी भाग पाडलाय तो प्रियेशने, कारण बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडू नंतर धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 10. पुन्हा एकदा ग्यारो. मात्र राईट इन ब्लॉक फोल. अनुभव काय असतो हे दाखवून देतोय तो योगेश. लगातार 2 चौकार लगावल्यानंतर पुनरागमन करतोय तो योगेश भगत आणि त्रिफला उद्ध्वस्त करतोय तो प्रियेश पाटील याचा. प्रियेश माघारी परततोय. पहिला हादरा बसलाय तो डॉली 11 संघाला 10 या धावसंख्येवर. वैयक्तिक 9 धावाकडून बाद होतोय तो प्रियेश पाटील. आता नवीन फलंदाज येईल तो म्हणजे बॅट्समॅन्स नेम. बॅट्समॅनचं नाव कळवायचं आहे. अमोल. शेवटचा चेंडू असेल गॅरो याचा. सामना करेल तो अमोल.
चांगला फलंदाज आहे अमोल, चांगली फटकेबाजी करू शकतो. कित्येक वेळा आपण पाहिलं डॉली 11 संघासाठी आपलं योगदान देताना. शेवटचा चेंडू घेऊन येईल तो ग्यारू सामना करेल अमोल. ते मात्र फटकावलाय, चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये, तिथे पवन मडवी असेल. धावसंख्या मिळतील त्या दोन धावा धावून पूर्ण केल्यात त्या दोन्ही फलंदाजाने. या 2 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 1-12. वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरा षटक घेऊन येतोय तो घनसोली गावातील एक लेजंड खेळाडू विजय भोईर. त्याला सामना करेल तो मयूर भोईर. ते मात्र फटकावलाय, चेंडू जाईल सरळ योगेशाच्या हातामध्ये आणि एक बिग विकेट मयूराच्या रूपाने मिळते. एक धाव करून बाद होतोय तो मयूर. आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना इथे विजय भोईर सापल्यामध्ये अडकवलं होतं, फ्लाईट दिली, शॉर्टआर्म पूल केला होता, चेंडू सरळ गेला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये योगेशाच्या हातामध्ये. घडी क्रमांक दुसरा बाद होतोय तो मयूराच्या रूपाने आणि एक मोठा हादरा म्हणता येईल बसलाय तो डॉली 11 संघाला. 12 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद होतोय. आता मात्र नवीन फलंदाज येतोय तो राहुल राजगुरू. विजय भोईर तो राहुल राजगुरू. पुन्हा एकदा फ्लाईट दिली होती, आता मात्र फटकावलाय, चेंडू जाईल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सीमेरेषेपार. षटकार षटकार क्रमांक पहिला येतोय तो राहुल याच्या बॅट मधनं. या षटकाच्या सहाय्याने धावसंख्या जाते ती 18 वर. आता मात्र समाचार घेतलाय तो विजय भोईर याचा. आता मात्र राईट इन ब्लॉक होल आणि तो मात्र पायचूत होतोय तो राहुल. राईट इन फ्रंट. गडी क्रमांक तिसरा राहुल याच्या रूपाने बाद होतोय. विजय भोईर याला मिळते ही दुसरी सफलता, सांघिक तिसरी सफलता. 18 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद होतोय. पहिला चेंडूवर विकेट, त्यानंतर षटकार, पुन्हा विकेट असं पृथ्वीकरण विजय भोईर याच्या गोलंदाजीचं. 18 धावसंख्येवर तिसरा गडी बाद होतोय. दुसरं षटक प्रगती पथावर. 4 षटकांचा सामना. प्रथम फलंदाजी करताना डॉली 11 संघाने धावसंख्या उभारली ती 3-18. आता नवीन फलंदाज येतोय तो निशांत पाटील. निशांत सामना करेल विजय भोईर याचा.
एकदा फ्लाईट दिली होती. चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. यासाठी माहीर आहे विजय भोईर. कित्येक षटक, कित्येक वर्ष या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहत आलोय. पुन्हा एकदा विजय सामना करतोय निशांत. आता मात्र 5 चेंडू लागला होता. धावचीची संधी असेल आणि तो चांगली क्षेत्ररक्षण एसके यांचं धावचित होतोय. गडी क्रमांक 4 बाद होतोय निशांतच्या रूपाने. काय प्रदर्शन चाललं इथे आपण जर पाहिलं तर शिवप्रसन्न संघाचा जर विचार केला तर जवळजवळ 50% खेळाडू हे 40 ओलांडलेले खेळाडू आहेत आणि 50 पर्यंत पोहोचलेले हे खेळाडू. कारण विजय भोईर, उत्तम मडवी, एसके भोईर यांचा जर विचार केला तर वयोमर्यादा 50 ओलांडलेले आणि अजूनही आपल्या संघासाठी गावासाठी खेळताना दिसत आहेत. हे आपले खेळाडू, हे आपल्या गावाचं भाग्य आहे. नवीन फलंदाज अमोल बॅकफुटला गेला होता. पंच करण्याचा प्रयत्न होता, चुकतोय. लाईन मिस करतोय. चेंडू निर्धाव होतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकानंतर धावसंख्या झालीये ती बिन बाद, सॉरी 4 बाद 18. बॅट्समॅन्स नेम, नवीन आलेला फलंदाज. बॅट्समॅनचं नाव रॉनी. रॉनी. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 4 बाद 18. बांधून ठेवले ते डॉली 11 संघाच्या गोलंदाजांना. त्याचा पुरेपूर श्रेय जाईल ते विजय भोईर याला. कारण आपल्या पहिल्याच चेंडूवर मयूर भोईर सारखा मोठा हादरा बाद केला होता. आता नवीन गोलंदाज होता अभिषेक, सामना करेल रॉनी. फ्लाइट दिली आहे, पटकावला चेंडू आहे झेल खाली. पवन मडवी झेल पर्यंत काय पोहोचू शकला नाही. या दरम्यान 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. दुहेरी धावसंख्येला पोहोचते ती 20 वर. चांगला एफर्ट होता पवन याचा. पुन्हा एकदा रॉनी सामना करतो तो अभिषेक याचा. षटक क्रमांक 30. आता मात्र शॉर्टपुट चेंडू होता. चेंडू अंगाला आदळतोय. ते धावचीची संधी असेल पण थोडस लेट होतोय. तो जितू 22च्या रूपाने 1 धाव मिळेल. लेग बाईस येतोय पंचांचा इशारा. या लेग बाईसच्या रूपाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 वर. पुन्हा एकदा अभिषेक सामना करतो अमोल. आता मात्र फ्लाईट दिली होती. पुन्हा एकदा लेग बाईसचा इशारा तो पंचांचा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 22 वर. यानंतर होणारा सामना किरण स्मृती विरुद्ध हेमंत स्मृती. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा अभिषेक. स्लोअर चेंडू होता. आता मात्र थांबला, हेरला, जज केला आणि फेकून दिलाय स्क्वेअर क्षेत्रामध्ये. या दरम्यान सूर्यकांत मोरे साहेबांचं आगमन होते. मंडळाकडून हार्दिक हार्दिक स्वागत. उपजिल्हा प्रमुख उबाटा संघाचे मान्य सूर्यकांत मोरे यांचं आगमन होते. तुम्ही या स्पर्धेसाठी आला, त्या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल तुमचे हार्दिक हार्दिक आभार. चेंडू किती बाकी? 2 चेंडू बाकी. इथे मला मात्र स्टेअर केला. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. तिथे पवन मडवी क्षेत्ररक्षण करतोय. धावा मिळतील त्या 2. या दुहेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 वर. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू असेल. सामना करतो तो अमोल. अभिषेक सामना करतो अमोल. वरती चेंडू आहे, फ्लिक केलाय पण मात्र बंधन
मैदानाचं बंधन असल्या कारणाने मिळतील धावा फक्त एक. षटकाची समाप्ती होते. 3 षटकानंतर शिवप्रसन्न संघाची धावसंख्या झाली ती 4-31. थोडासा खर्चिक ठरलाय तो अभिषेक, कारण 2 षटकांमध्ये धावसंख्या होती त्या 18 आणि मात्र या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या 13. एकही गडी प्राप्त झाला नाही तो अभिषेक याला. आता मात्र नवीन गोलंदाज येतो तो अविनाश गुड्ड्या. सामना करेल तो रॉनी. मला स्कोरिंग मध्ये सहकार्य करतात ते घनसोली गावातील एक स्टायलिश खेळाडू कुंदन पारकर. डॉक्टर कुंदन अशी उपाधी दिलेली आहे त्याला. अविनाश टू रॉनी. और पिच होता फटकावला. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. तिथे मिळेल फक्त एकच धाव. धावसंख्या होती ती 32. शेवटचे 5 चेंडू असतील. अमोल याला फटकेबाजी करावी लागेल, कारण जर विचार केला तर समोरच्या संघामध्ये योगेश सारखा एक विस्फोटक फलंदाज आहे. शेवटचे 5 चेंडू असतील. धावसंख्या झाली ती 32. वरती चेंडू होता फटकावला. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. तिथे अभिषेक येतोय. इथे धावचीची संधी असेल आणि इथे बाद होतोय तो रॉनी. मिसकम्युनिकेशन झालं. 2 फलंदाजीची टक्कर झाली. त्यामध्ये धावचीच्या रूपाने बाद होतोय तो रॉनी. माघारी परततोय. 33 या धावसंख्येवर 5वा हादरा बसलाय तो डॉली 11 संघाला. नवीन फलंदाज. बॅट्समॅन्स नेम राहुल. धावसंख्या 33. सन्माननीय श्री किरण म्हात्रे यांचं आगमन होतंय. मी मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. अविनाश टू अमोल. ते मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. लाईन मिस करतोय. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू होतोय. शिवप्रसन्न संघाचा विचार केला तर अचूक टप्प्यावर मारा केलाय. कुठलीच संधी दिली नाही फलंदाजाला मोठे फटकेबाजी करण्यासाठी. त्याच्यामुळे धावसंख्या रोखून आहे ती 33 वर. पुन्हा एकदा अविनाश सामना करतोय अमोल. और पिच होता फटकावला. चेंडू जाईल कव्हर क्षेत्रामध्ये. झेलची संधी होती. थोडस जजिंग मध्ये चूक झाली आणि धावसंख्या मिळतात त्या 2. या दोन्ही धावसंख्येला पोहोचते ती 35 वर. शेवटचे 2 चेंडू असतील. और पिच होता फटकावलाय. चेंडू गेला हवेमध्ये. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा पवन मडवी. 2 धावा काही रोखू शकत नाही. या दुहेरी धावसंख्येचा परिस्थिती 37 वर. या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. सन्माननीय श्री प्रवीण म्हात्रे साहेब यांचं आगमन होत आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र रूम दिला होता. फटकावलाय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स चौकार. या चौकारच्या सहाय्याने धावसंख्या होती 41. 42 धावांचं आव्हान असेल ते शिवप्रसन्न संघासमोर. शिवप्रसन्न संघाला विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय आणि मी शेवटचा कॉल देतोय. जो कॅप्टन इथे पहिला उपस्थित असेल त्याला विजय घोषित करण्यात येईल. नाणेफेकीसाठी मी बोलवतोय किरण स्मृती आणि हेमा स्मृती संघाला. हॅलो. तसे डॉली संघाने आपले क्षेत्ररक्षण लावले.
मॅच पहिला बॉल पडण्याच्या अगोदर जर दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित नसतील तर तुमची षटकं कमी करण्यात येतील आणि त्याच्या अगोदर जर कुठला कर्णधार इथे उपस्थित असेल तर त्याला नाणेफेक जिंकले असं आम्ही गृहीत धरू. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. हेमस्मृती संघ 42 टू विन 42 धावसंख्येचं आव्हान असेल. मी विनंती करेन शिवप्रसन्न संघाला आपली सलामीची जोडी मैदानात पाठवावी. मी विनंती करेन सूर्यकांत मोडी आणि सर्वांना नाणेफेकीसाठी टॉस कव्हर्स दादा तिकडे ना खालती नाणेफेक करण्यासाठी टॉस कव्हर्स तिथून इकडून इकडं हेमस्मृती संघ विविध किरणस्मृती संघ नाणेफेक जिंकले. हेमस्मृती संघाने आपला आहार घ्यावा. प्रत्येक टीमला फलांचा आहार देण्यात येते. टॉसच्या दरम्यान 4 षटकांचा सामना राहील. दरम्यान यानंतरचं समालोचन करतील आयुष पाटील. ओके यानंतरचा समालोचन करतील या मॅचच्या नंतरचा. चला सामना लवकर सुरू करायचा आहे. पंचांना विनंती असेल 42 धावांचं आव्हान आहे. त्याचे उत्तर देण्यासाठी सलामीची जोडी आली आहे ती योगेश भगत गॅरो आणि अविनाश गुड्ड्या. वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय तो आयकॉन खेळाडू मयूर भोईर. मयूर तो गॅरो. जोगाव संघाचा हा मयूर भोईर तसाच वाशी संघाचा योगेश भगत गॅरो. इथे मात्र फटकावला चेंडू जाईल. पहिलाच चेंडू सीमेरेषे पार. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं षटकाराने खातं उघडतोय संघाचं ते योगेश भगत. मयूर भोईर याचा पुरेपुरी समाचार घेतलाय. बऱ्याच वेळा हे दोघेही एकमेकांविरुद्ध आलेले आपले प्लस पॉइंट्स विकनेसेस दोघांनाही माहिती आहे. पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय तो योगेश याने. आता मात्र दडपणामध्ये टाकले ते मयूर भोईर याला. 42 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर षटकार लगावला तो योगेश याने. पुन्हा एकदा मयूर सामना करेल तो योगेश. पुन्हा एकदा पटकावला चेंडू हवेत आहे. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. बॅक टू बॅक षटकार क्रमांक दुसरा. 2 लगातारच्या चेंडूवर षटकार लगावला त्या योगेश भगत याने आणि धावसंख्या नेऊन पोहोचली आहे ती 12 वर. 2 चेंडू नंतर धावसंख्या झाली बिनबाद 12. एक विस्फोटक आणि एक आक्रमक सुरुवात करून दिली आहे ती योगेश याने. आता मात्र पटकावलाय. झेलची संधी असेल. झेल खाली रॉनी आणि ते मात्र रॉनी कुठली चूक करत नाही. पुनरागमन करून दिलंय ते मयूर भोईर याने. तू मला 2 षटकार जरी लगावले असतील तरी मी पुनरागमन करू शकतो हे दाखवून दिलं ते मयूर भोईर याने. आणि
पविलियनचा रस्ता दाखवलाय तो योगेश भगत याला. पहिला आदरा बसतोय तो शिवप्रसन्न संघाला 12 या धावसंख्येवर. 42 धावांचा पाठलाग करताना 3 चेंडू नंतर धावसंख्या झाली आहे ती 1-12. दरम्यान मयूर भोईर याला खुशखबर असेल. विकेट हॅट्रिक घेतल्यास किशोर म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. नवीन फलंदाज आलाय तो अभिषेक. इथे मात्र लाईन मिस करतोय. निर्धाव चेंडू होतोय. आता मात्र पुनरागमन करून दिलं ते मयूर भोईर याने. पहिल्या 2 चेंडूवर षटकार खाल्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू येतात. पुन्हा एकदा मयूर सामना करेल तो अभिषेक. शॉर्ट पिच चेंडू होता. बॅटची गळा घेतली आहे. इथे मात्र बाद होतोय. विकेट क्रमांक 2 मयूर भोईर याला. सांघिक 2री सफलता. आता मात्र थोडासा अडचणीमध्ये आणला म्हणेल मी संघाला. कारण पहिल्या 2 चेंडूवर 12 धावा खर्च केल्यानंतर पुढचे 3 निर्धाव चेंडू टाकल्यात आणि त्यामध्ये 2 विकेट गारद केल्यात त्या मयूर भोईर याने. आता मात्र नवीन फलंदाज येतोय तो पवन मडवी. शेवटचा चेंडू असेल. 42 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झाली ती 2-12. आता मात्र मयूर याला खुशखबर असेल. या चेंडूवर जरी विकेट घेतला तरी किशोर म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. मंडळाला विनंती पाणी पुरवायचंय. शेवटचा चेंडू सामना करतो पवन. डॉटबॉलचा इशारा होतोय. मयूराचा विचार केला तर काल आतिश 7-2-7-2-7-2-9-2 माफे रायडर्स त्याच्याकडनं 3रा क्रमांक पटकवणाऱ्या संघामध्ये हा खेळाडू होता. आयकॉन खेळाडू होता. शॉटम पुल करतोय. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. तिथे मात्र राहुल क्षेत्ररक्षण करेल आणि धावा मिळतील त्या 1. पहिल्या षटकाची समाप्ती होती. पहिल्या षटका 42 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झाली ती 2-13. चला सन्मानाकडे वळूया. मी सर्वप्रथम घनसोली गावातील एक उद्योजक सन्माननीय श्री किरण म्हात्रे साहेब यांचं इथे सन्मान केलं जाईल. शाल आणि श्रीफल देऊन मंडळाच्या वतीने त्यांचं इथे सन्मान करण्यात येत आहे. यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नवी मुंबईचे उपजिल्हा प्रमुख ऐरोली विधानसभा तसेच घनसोली गावाचे माजी गावकी सेक्रेटरी सन्माननीय श्री सूर्यकांत मडवी साहेब यांचा सन्मान इथे करण्यात येत आहे. तसंच शिवप्रसन्न संघाचे एक लेजंड खेळाडू सूर्यकांत मडवी साहेब बराच वर्ष आपलं योगदान या संघासाठी दिलं होतं आणि त्याचाच अनुभव घेताना इथे आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. फाउंडर मेंबर शिवप्रसन्न संघाचे. यानंतर उद्योजक अजित म्हात्रे यांचं इथे सन्मान करण्यात येत आहे. घनसोली गावातील एक युवा उद्योजक क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमी सन्माननीय श्री अजित म्हात्रे साहेब. दरम्यान इथे धन्यवाद आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल. चला सामन्याकडे वळूया.
या दरम्यान एक धाव धावून पूर्ण झाली आहे. इथे मात्र काय घडलंय, इथे झेल सुटतोय. या दरम्यान नो बॉलचा इशारा होतो पंचांचा. नो बॉल. पंच नो बॉल देत आहेत, त्यामुळे एक शॉट ओके, म्हणजे नो प्लस एक, दोनच धावा मिळतील. चला फ्री हिट असेल, हा एक शॉट. धावसंख्या झाली ती 16. 42 धावांचा पाठलाग करताना फ्री हिट असेल. बघूया फ्री हिटचा कितपत फायदा करून घेतोय तो अविनाश. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पटकावलाय, चेंडू जाईल सरळ हातात, क्षेत्ररक्षण करतो तो रॉनी. आता थोडासा इथे फायदा घेण्यामध्ये अपयश ठरल्यात. धावा मिळतील त्या एक. धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 वर. तो मात्र फटकावलाय, चेंडू हवेत आहे. झेलची संधी असेल, झेल खाली मयूर भोईर कुठली चूक करणार नाही. गडी क्रमांक 3 बाद होतोय तो पवन याच्या रूपाने. आता मात्र संघ अडचणीत असेल. बेचाळीस धावांचा पाठलाग करताना आता मात्र थोडासा अडचणीमध्ये सापडले मी असं म्हणेन तो शिवप्रसन्न संघ. कारण धावसंख्या झाली ती 3 बाद 17. नवीन फलंदाज येतोय तो प्रमोद पांडे कंटोल्या. धावसंख्या गेली 17. 3 बाद 17. चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजाने मी म्हणेन, कारण 4च धावा खर्च केल्यात आतापर्यंत आणि एक गडी बाद केलाय. फटकावलाय, चेंडू गेला हवेत आणि येतो षटकार. ज्याची आवश्यकता होती तोच षटकार लागला होता प्रमोद पांडे याने. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वर. चेंडू पुरवायचा आहे. संघ थोडासा अडचणीत होता, पण त्या अडचणीमधून बाहेर काढताना दिसतोय तो प्रमोद पांडे. अनुभवी असा फलंदाज आहे. कित्येक वर्ष घनसोली 11 साठी प्रतिनिधित्व केलेला हा फलंदाज त्यानंतर ध्रुवी 11चं प्रतिनिधित्व करत होता. 42 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झाली ती 23. 3 बाद 23.
पुन्हा एकदा प्रमोद. शॉर्टपिच चेंडू होता, बॅकफुटला गेला, पुल केलाय, चेंडू जाईल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, तिथे क्षेत्ररक्षण करेल निशांत. धावा मिळतील फक्त एक. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली ती 24. चेंडू होता, लाईन मिस करतो, चेंडू होतो निर्धाव. चांगल्या चेंडूची समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर 12च्या सरासरीने धावसंख्या उभारल्या त्या शिवप्रसन्न संघाने 24. 42 धावांचा पाठलाग करताना 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 3-24. अजूनही 12 चेंडू 18 धावांची गरज असेल. चला, वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक घेऊन येतो राहुल. सामन्याकडे प्रमोद. 12 चेंडू 18 धावांची गरज होती. आता मात्र एक धाव घोषित येते. एकेरी धावसंख्या संघाची धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचली 25 वर. आता मात्र 11 चेंडू आणि 17 धावा. पुन्हा एकदा राहुल सामन्याकडे कंट्रोल. फुलटॉस चेंडू होता, स्टिअर केलाय, चेंडू जातो कव्हर क्षेत्रामध्ये, तिथे रॉनी क्षेत्ररक्षण करेल. धावा मिळतील पुन्हा एकदा 1. आता मात्र स्ट्राईकला होतो तो अविनाश. 10 चेंडू आणि 16 धावा. ज्या प्रकारे गॅरो याने सुरुवात केली होती असं वाटलं होतं सामना एकतर्फी होईल, पण जसा गॅरो परतला सामन्यामध्ये पुनरागमन केलं डॉल 11 संघाने आणि एक सामन्यामध्ये रंगत उभी केली आहे. सामना शेवटच्या षटकापर्यंत जाताना दिसतोय. आता मात्र 10 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. राहुल सामना करेल अविनाश. और चेंडू होता, चेंडू हवेत, झेलची संधी असेल. इथे मात्र प्रिय झेल पकडतोय. गडी क्रमांक 4 बाद होतोय. पहिला आदरा देत पहिली सफलता मिळते ती अविनाश च्या रूपाने राहुल याला. आता मात्र नवीन फलंदाज येतोय तो अनुभवी असा फलंदाज विजय भोईर. आता मात्र 9 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. चला, क्षेत्ररक्षण लवकर सजवायचं आहे, उशीर करू नका. डॉल 11 संघाला विनंती असेल. 9 चेंडू 16 धावा. काय सामना रंगतोय, प्रेक्षकांच्या पसंतीसाठी उतरताना दिसतोय तो हा सामना. 42 धावांचं आव्हान असताना सामना आलाय तो म्हणजे
9 चेंडू आणि 16 धावा. राहुल सामना करतो विजय. और चेंडू होता चेंडू हवेत आहे. झेलची संधी असेल इथे मात्र चूक करतोय. झेल सोडतोय आणि इथे 2 धावा मिळतील त्या फलंदाजाला आणि संघाला. एक महत्वाच्या 2 धावा म्हणता येतील या क्षणाला. विजय याच्या बॅट मधून आलेले आहेत. आता मात्र 8 चेंडू 14 धावा. पुन्हा राऊंड सामना करतो विजय. राईडीचा ब्लॉकर होता. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता. इथे धावचीची संधी होती पण थोडस डायरेक्ट हिट करण्यामध्ये अपयशी ठरतोय तो राहुल. आता मात्र स्ट्राईकला असेल तो प्रमोद. 7 चेंडू आणि 13 धावा. या चेंडूवर बिग हिट येणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी केली ते राहुल याने आतापर्यंत कुठलाही मोठा फटका मारण्याची संधी दिली नाही दोन्ही फलंदाजाला. शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडू 13 धावा. और चेंडू होता. चेंडू हवेत आहे. झेलची संधी आहे आणि ते मात्र झेल पकडतोय अनुराग. एक बिग विकेट म्हणता येईल या क्षणाला. प्रमोद याच्या रूपाने बाद होतोय. घडी क्रमांक 5वा. आता मात्र अडचणीमध्ये आहे असं म्हणेन मी शिवप्रसन्न संघ. कारण 5 गडी बाद झाल्यात. 42 धावांचा पाठलाग करताना शेवटचा षटक असेल. 6 चेंडू आणि 13 धावा. नवीन फलंदाज येतोय तो तन्मय. एक उभरता असा हा खेळाडू. संधी आहे आपल्या संघासाठी स्टार होण्याची. हीच ती वेळ असते की जेव्हा आपण आपल्या संघासाठी योगदान देतो आणि आपल्या संघाच्या याच्यामध्ये स्टार होतो. बघूया ती संधी कॅच करतोय का तन्मय. त्या संधीचं सोनं करतोय का. पण त्यात मात्र आता मात्र स्ट्राईक असेल ती विजय भोईर यांच्याकडे. 6 चेंडू आणि 13 धावा. तर डबल लवकर सदस्य लावायचं आहे. आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. कृपया सहकार्य करा. डबल 11 प्लीज. सहा चेंडू 13 धावा. 4 षटक 42 धावांची गरज होती. पहिल्या 2 चेंडूवर योगेश भगत यांनी 2 षटकार लगावले होते. त्यानंतर मात्र काय पुनरागमन केले ते डॉल 11 संघाने. 6 चेंडू 13 धावा. नवीन गोलंदाज आलाय तो अनुराग. सहा चेंडू 13 धावा. एक नवोदित असा गोलंदाज आणि एक अनुभवी असा फलंदाज. विजय भोईर तो अनुराग. स्लो चेंडू होता. बॅक टू बॉलर आणि ते मात्र चूक करतोय. डायरेक्ट हिटची संधी होती पण चुकतोय आणि इथे मात्र स्ट्राईक मिळते ती तन्मय याला. आता मात्र 5 चेंडू 12 धावा. क्षमता आहे तन्मय मध्ये. मोठे फटके मारू शकतो. त्याचा प्रत्यय या सामन्यामध्ये द्यावा लागेल. 5 चेंडू 12 धावा.
स्लो चेंडू होता, पटकावला चेंडू जाईल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, धावा मिळतील त्या फक्त एक, आणि ते मात्र धावचीत होतोय. आता मात्र 4 चेंडू आणि 11 धावा. चार चेंडू आणि 11 धावा. नवीन फलंदाज विश्राम. 4 चेंडू 11 धावा. एक मोठा फटका गरजेचा आहे हा सामना शिवसेना संघाला जिंकायचा असेल तर. काय सामना रंगतोय, दोन्ही बाजूने पुरेपूर प्रयत्न होताना. 4 चेंडू 11 धावा. विजय भोईर एक बिग हिट आणि सामना परत आपल्या बाजूने वळू शकतो. ब्लॉक मध्ये चेंडू होता, पुन्हा एकदा धावा मिळतील त्या दोन. मिसफील्ड करतोय संदेश. 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. आता मध्ये 3 चेंडू 9 धावा. चांगली गोलंदाजी करताना दिसतो तो अनुराग. 3 चेंडू ब्लॉक मध्ये टाकले होते, कुठलीच संधी देत नाही फलंदाजाला मोठे फटके मारण्यासाठी. 3 चेंडू 9 धावा. स्लोअर चेंडू आणि ते मात्र एक धाव काय रोखू शकत नाही. काय गोलंदाजी करतोय तो अनुराग, पुरेपूर व्हेरिएशन करतोय, कुठलीच संधी देत नाही फलंदाजाला मोठे फटके मारण्यासाठी. आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. सामना करेल तो विश्राम. ते मात्र आउट. बॅटची कडा घेतली आणि सरळ चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. आता मात्र 1 चेंडू आणि 8 धावा. निराशा केली मी म्हणेन शिवसेना संघाच्या फलंदाजाने, कारण जी सुरुवात योगेश यांनी करून दिली होती त्यानंतर कुठेतरी सामना सहज जिंकता यायला हवा होता अशी अपेक्षा होती प्रेक्षकांची. पण एका मागोमाग एक विकेट जात राहिले आणि त्या दडपणानंतर शिवसेना संघ काय उभारू शकला नाही आणि सामना येऊन ठेपलाय तो 1 चेंडू 8 वर. यानंतर गोठवले गावातील एक लेजंड खेळाडू सन्माननीय श्री नारायण म्हात्रे साहेब यांना मी विनंती करतो व्यासपीठावर यायचं आहे. मंडळाच्या वतीने मी आपलं हार्दिक स्वागत करतो. 1 चेंडू 8 धावा. इथे स्लोअर चेंडू होता आणि सामना जिंकतोय तो डॉली 11 संघ आणि पुढच्या फेरीमध्ये पदार्पण करतोय. त्यांचं हार्दिक अभिनंदन. शिवसेना संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल हार्दिक आभारी आहे. यानंतरचं पुढचं समालोचन करतील त्या घनसोली गावातील एक उभरता असा समालोचक आयुष पाटील. या दरम्यान मी योगेश भगत याला विनंती करेन व्यासपीठावर यायचा. आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभाग